कधी येते काय माहिती. 12चा टायमिंग ठरला होता. हे गावकऱ्यांचं मारच चारायला बसली. अरे यार चल ना लवकर. एवढा टाइम असतो का रे? अरे झालं उशीर मला. चल पटकन माझ्या बाप आलं ना माझी जीवच मारून टाकीन. लवकर यायचं ना. किती वेळ झाला? चल पटकन चल. अरे तिकडे घरात मम्मी होती. अरे अरे पण जायचं कुठून? इकडून चल पाण्यातून जाऊ. तिकडे पाहिलं कोणी राडा होईल. अरे तू सरपंचाची पोरगी आहे. काय नाही चावला दिसला का आलं इथं असं पळून जायचं. विषय काय नेम बसलायचा लपडे काय डायरेक्ट सरपंच सांगायचं काही कशाला. चल जाऊन सांगू. चल काय करता रे? काय करता म्हणजे काय तुम्ही कुठे हिंडता बोंबलत? चाललो इकडे राहणार कर. तुम्हाला काहीच माहित नाही. अरे काय झालंय काय? पळून काय काय लाज आहेत का तुम्हाला? काय आता आमच्या डोळ्याने बघितलं, सख्या डोळ्याने इकडे गेलेत आता खालच्या रोडनी. इकडे गेले? आम्हाला खोटं बोलून काय कुणाचं काय भेटणार का? सरपंच आम्हाला 2 एकर जास्त देणार आहे तेव्हा. अरे ते सरपंच कसला माणूस आहे? येड्या बावळा काय तू असं बोलला का? काय करा आता तू काय चाललं होतं तुमचं नियोजन? आता आम्ही सरपंचाला सांगायचं. अरे जग मारे तू नको जाऊ बाबा. तुला वाजीन तो सरपंच आजी तुला माहिती ना कसला आहे तो. मी एक काम करतो तुम्ही कोणाला सांगा त्याला सांगा बाबा मी ना त्या सरपंचाकडे जातो. हे काम तुमच्या शुभ असते. जाऊ द्या. हे बाबा ती त्याला सोयीने घ्यावं लागेल. नाही तर तो माझ्या उपासणार आहे पहिल्यांदी मुळात. लवकर काय वेळ लागून नाही जातोय मी जातो. मला ती डोक्यात घेणं गरजेचं आहे. भाऊसाहेब बोला ना. तुम्हाला ते 4 घरकुलाचे काम सांगितले तुमच्या ते बी व्हाय ना राव नीट नेटके. हा थोडं पैशाचं काम असलं ना रोड बीडचं म्हणून तुम्ही 10 चक्रा मारता. कशाला गोरगरिबाचं मारणं पार टपलेत. कारण तेवढं काम पटक्यास नसेल होत मला सांगा. त्या अधिकाऱ्याचे आहे ना मुंडक्या पाय देऊन काम करून घेतो 10 मिनिटात. उघड डोक्याची मंडळी घेणं देण्याची काम धामाची आवरा डपा. अरे काय ते सरपंच काय आले? काय तुम्हाला आता काय झालंय काय सांगावं? मी म्हणतो काय झालं ते म्हणतो काय झालं. सरपंच ती पोरगी गेली एका पोराच्या गाडीवर बसून. पोरगी गेली? हा म्हण. कोणाची पोरगी? तुमची न कोणाची गेली? माई पोरगी. अरे डोक्यात लागलाय. सरपंच डोक्यात लागलं कशाच? मग मी पाहिलंय तिथं. कोणी पाहिलं? पोरांनी पाहिलंय. हा त्यांनी पाहिलं तीच एक पोर चाललं होतं तुमच्याकडे. हा. म्हणलं ते सरपंच वाजी नको जाऊ बाबा तू. अरे माई नसेल ती दुसऱ्याची पोरगी असेल. बावाटाने काय करतो तो असं? बाबा ते स्वतः पाहिलंय का त्यांनी? जरा डोक्यात घे. फोन लाव बरं फोन. काय होत? लावला ना जरा प्रॉब्लेम दाखवते. 1 मिनिट. अरे फोन चालू नसणारच आहे सरपंच. ऐका राव तुम्ही. मोबाईल स्विच ऑफ येतो तिचा. नाही चालू करून जाईन काय पोर मग? नक्की म्हणतो तू. नक्की काय आता काय खोटं बोलतो काय? कोणच्या साईडने गेलेत पण? या साईडला गेले तिकडे. कोणच्या ऊसाची बांधीकडे? ऊसाच्या पांदीकडे बांधले. चल पटकेस टंगडच मोडून टाकी. चल वडा जरा नीट तिकडचं. अरे ओढायचं खरं. मला मी काय म्हणते अहो बघा की एखादी पोरगी रस्त्यावर पडलेत काय पुरी? बघा की अहो मी तुम्हाला तेच सांगते रस्त्याच्या पोरी नाही झालं म्हणत मी. आपलं. पण त्याला पसंत पडली पाहिजे ना आपण पाहिलेली पोरगी. अहो पसंत आधी बघा तर त्याच्या कानावर तरी घाला. त्याच्या पुढं पोरांचा भरोसा नाही. एखादी पोरगी पाहिली त्याची मैत्रीण मग ती बी एकदा त्याचा खात्री करावं लागेल. कसं आहे एकदा त्याचा हात म्हणजे एकदा लग्न करून दिलं ना की म्हणजे तुम्ही मोकळे आणि मी मोकळे. तुम्हाला काम होत नाही मला बी काम होत नाही. एक काम करतोय आला ना त्याला एकदा विचार बाबा तुझं लग्न करायचंय. तुझं बाप आहे ना पुरी बघतोय. मग ते बोलतोय पोरग बघ काय त्याचं म्हणणं आहे काय त्याची कुणी असली एखादी परिचयाची काय पोरगी तर मग नाही म्हणलं तर मग आपण आपल्या पद्धतीने पाहू पोरगी एखादी. आपण सकाळपासून कुठे गेला काय का नावले लवकर गेलाय आज. खाल्लंय का काय खाल्लं बी नाही आज. नाही? आणि लय घाई तर होता काय काय त्याच्या डोक्यात काय चक्कर असते काय माहिती. मीटिंग काय त्याची काय माहित काय होतं मला काय कळाना. त्याच्यामुळे म्हणलं एकदा काय लग्न करून दिलं म्हणजे घरात तरी बसन. घरातलं जरा काय कामात बघा तरी. नीट नाटक लागलं लग्न तर करायचंच आहे यार. अहो मी काय म्हणते कामाला तर लागणच. त्याची नोकरी आहेच आता. त्याचं होईनच आता नोकरीचं काम आज ना उद्या. पण एकदा लग्न करून दिलं ना म्हणजे नोकरीला लागण आणि घरात बी लक्ष राहील. त्याचं असं मोकर हिंडायचं तर नाही. पोरग एकदा रांकी लागलं ना ही गुरं ढोरण सारी इकून टाकी काय हा टाका इकून. तुम्हाला व्हायना आणि मला बी व्हायना. टाका इकून.
मग काय करता कवर जवळ जमत होत तोवर केलं आता यायला बघ कमी लागत का खायला लय लागते जाऊ दे टाक ऐकून तुम्हाला होतं. घासायनं, उसायनं, मका- तुम्ही काय शेणाचं हे करीत बसला तिकडे पोरांनी घरला कुठं आजीने कुठं ना पारा एवढा मोठा माहिती आहे का तुम्हाला? एवढं तुला घाईत यायला झाले का असं एवढं कोणाला कसला आईला तू इथं शानभर पोरग गेलं पोरगी घेऊन सरपंच आमचं पोरग तसलं नाही उगा काय बी नका. बरोबर बरं बापू तुमचा आमच्या विश्वास नाही ना असं काय नसलं ना आम्हाला हे लोकांना तुम्ही हाणागाड्या नाही नाही ह्यांना आज कुणी भेटलं नसल म्हणून आपल्या म्हातारीकडे आले ते. सरपंच माहिती ना तुम्हाला लय मार खाणार बरं बघू आम्ही आमचं पोरग तसं नाहीये थांब 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 आपण विश्वास तर ठेवणार आहोत आम्ही काय खोटं बोलणार आहे का खरं बोलतोय का तू बरं तुम्हाला खोटं वाटतंय ना तुमची वाहन माझं तोंड बस का आमच्या डोळ्यानं पाहिलं आम्ही मग विश्वास कसा ठेवू आम्ही कशावरून आता काय ठेवायचं? तुम्हाला व्हिडिओ काढून आणून दाखवायचा होता का काय दाखवलं तुम्ही विश्वास अरे चेष्टा करतील पण एवढी बी नाही करणार लेकरं. अहो त्याला फोन करा ते पुढे ती बघा मग कळलं ना तुम्हाला मग तुम्हाला तो विश्वास पटेल ना वाटलं तर तुम्ही त्याला फोन लावा नक्की सांगताय ना आता काय सांगा काकू राव आम्ही खरं सांगतोय राव काय खोटं बोलू, मनाई आम्हाला नाही काय गरज घेणी नाही ना इतकं नालायकपणा करू शकतो पोरग अहो, आपल्याला त्याच्या वागण्यावर कधी वाटलं नाही आहे? एखाद्या दुसरीची पोरगी पुरीला असेल ना ती गार शांत झाला असतं शांत झाला असतं पण ही पोरगी नेली कोणाची आहे? सरपंच. तो माणूस कसला आहे पण खैस आहे. नाही नाही पहिला आपण पहिलं ना आपण नाही, नाही नाही, करणार ते. शहानिशा करू ये तो काय माणूस सांगतात ना पाण्याला आग लावायला बसलाय सांगता येत नाही त्याचं कुठे गेलेत नेमके आपला काही विश्वास नाही चला आपण बघू पहिले चला. शेतात त्याचा ऊस नाही का हा. त्या ऊसाच्या साईडला गेल्यात खाली पळत मी बघितलं आम्ही रस्ते होतो लईच मोठा घोटाळा झाला गाड्या आता. बघा कडे आमचं तुम्हाला चांगलं सांगायचं काम आहे एक काम करा काय करत निर्णय थांबा तुमचा आहे. तुम्ही तुम्ही थांबा. ना आमच्या आम्हाला सोबत माहिती चला. तुम्ही घेऊन- हा, चला, तुम्ही नेमकं घेऊन कुणाच्या चला. परत आमचं नाव सांगू नका आम्ही नाही नाही आता चालतं. आम्हाला मध्ये गुतीतात तुम्ही मागून वाटलं फक्त आम्हाला सांगा कुठे चला चिरांग दादा खालचा ऊस आहे का नाही अरे चल चल चल, चला, चल चल, चल एवढं आमच्या चल. अंगलात यायचं. हा ना हा ना आमच्या काही अंगलट येऊन देऊ नका आम्ही नाही रे सांगतो. नाही चला ना काय लवकर काय लेकरांनी दिवस आहो चला पळा राम 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 चला हिराव तुम्ही अरे आता म्हाताऱ्या माणसाला पळलं होतं का हे थांबू समोर पप्पा आहेत. जोडीदार पण आहे सोबत. अरे मागं पण ते महाराजंती होते मग जायचं कुठं आता हे काम कर ते जाय पण तो उसात जाऊ चल चल पटकन अरे चल पटकन खुशी खुशी अरे कोणतरी घुसली अरे बस बिबट्या आला वाटतंय. अरे बिबट्या नाही सरपंचाची पोरगी आईला ती पण असलं धंदा करते काय अरे मग तू करतो मग काय तिला काय करायचं झालं इडी काय तू बरं जाऊ दे चल आपल्याला कोणी बघायचं. तू तर मला पांदी नाही आले तर कुठे गेले तुम्ही ही ऊसात घुसली असते ना ऊसात घुसायला काय डोक्यात लागलं काय? गाव म्हणते इकडे ऊसाकडे पांदिनीच अरे घुसली पांदीने घुसलेत पण पांदीने दिसण्यात कुठं तर काय इकडून खोटं वगैरे वगैरे आपण काय ते चालतं. मला ती बी कळणार राव आता इकून आलो तिकून घुसू परत कुठं पलीकून घुसू कुठून कुठून घुसायचे पलीकडून मला वाटतं इकूनच घुसलेलं परवडन आता इकून तर आलो आपण खालून अरे पण ऊसात कशा घुसते ते अरे मग आता काय आता आखी दुनिया मला ती पोरगी असेल मायावाली म्हणून तुम्ही दुसऱ्याच तोंड बांधली पोरगी बघितली कळन ना मला काय म्हणायचं कळन ना सरपंच का कोणी नाही काहीच कळलं आता नेमकी मा डोकं पूर्ण आवड झालं हँग झालंय मा पूर्ण डोकं अरे पण मग बरं चालतं खरं आता हे करून पळत आलं यांचं काय अरे मग याच पोरग आहे ना मग ती तुला काय लाज बीज ऐक ना त्याला सांभाळ काय म्हणजे त्या भाड खाऊनी पोरगी नेली माहिती शांती सांगायचं नीट नाही झक मारायला काय सांगायचं म्हणजे लाजाने भिकारड्यानो तसलं नाही मग झक मारायला गेलं काय ती त्या बायाला नीट नेट ती खोका ठेवल्या कधी काय 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 खाणार आहे का तू खाणार आहे का तू पोरगी फसून नेली मायावाली अजिबात नाही पोरगीने नादवले पोरगी कसं नादवलं? अरे पण तुमच्या पोराला काय वाळण मिळालं होतं का नव्हतं वळण अरे मग हे आता पोरगी मोठी झाली लग्न करून द्यायची नाही का नानाच्या पोरीला अरे काय सरपंच लागा तू तरी काय पोरगी लय शानी होती काय तेव्हा? बसलाय लागा ही कुठाने वाढी तिथं. आरामात बसली तिकडे. तशी जाणार नाही पोरगी मायावाली याच्या पोराने या भाडकाव भिकारचोट हे सारे दुनियाचे पैसा वाला आहे ना, मग हे असे आमच्या कुकुला बाळ आहे ना उचलून नेले असं कडावर ती थोडी पायाने गेली असं याची त्याने लग्न होत नाही ते बेरी टाकलायचे लग्न होत नाही म्हणजे काय मी काय भिकारी काय
मग करायचं ना. अरे तू पोरगा ती भिकारडा आला असेल तिला नादी लावायला त्याच्यामुळे झालं हे. तिला तर जीवच मारणार तिला सुट्टी नाही तो पोरला बी जीव मारतो बघ तू काय होते हा बघतो का दिसन ना तुला हा दिसन हा मी काय बांगड्या भरत तुला दाव काय बांगड्या कशा भरी देत नादी नका लागू तुम्ही पैशाला नाही असे बस नेऊन का आयुष्यभर सुटायची नाही माहिती का बघू ना तिकडे ती तुम्हाला आम्ही किती वेळ सांगतो ऊसात शिरले ते अख्ख्या मोटर ऊस अरे कसल्या ऊसात शिरलेत हे म्हणतो पांदीने गेले तू म्हणतो ऊसात शिरले आम्ही पाहिले आम्ही डोळ्यांनी पाहिले मग तुमची पोरं नाही निघली आम्हाला कुतू कुतू काढून डायरेक्ट लाकडानी मगाशी काय सांगितलं तुम्हाला? गाडी कोणची होती शिडी डोन होती याच्यावाली हा 30 तुला चपला आणला पाहिजे कोणची गाडी 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 आम्ही काय एवढं का बारीक बारीक बसलो ह्याची गाडी का त्याची गाडी बघू का चपला बघू का तो डोळ्यांना बघितलं नाही माझ्या डोळ्यांनी ह्याने मला सांगितलेलं ह्या दोघांनी आम्ही खोटं नाही सांगणार बघ महाराज जर खोटं नाही घाला तर ऊसाच्या टिपरेने आहे ना नाही खोटं नाही होय आज बघितलं. ऊस आणि तुमचा कारभार मग महाराज नका लागू सरपंच हे काय बारकुली पोर आहेत का आम्ही खरं निघले होतं त्याच्या विरुद्ध मी तो खरं निघाला ते दोघाला जगून द्यायच नाही मी दादाचा राजीनामा देता का यांना देता का सरपंच पद हा, दादाचा राजीनामा देता. अरे आता दोघांची गेलेलीच आहे तुमच्या तसं बी आता नंबर आपलाच लागणार आहे तो पोराव ध्यान होतं काय तो पोरावला ध्यान ठेवून माझा कुठले भाव होतं काय अरे पण मग नीट झकमारी करायची ना सांगायचं माझं काय म्हणणं आहे, दोघं ऐकतात का लागे मी नाही मी म्हणतो झकमारी आता काय किती तुम्ही मागच घ्या तुटन अरे पण माझं काय म्हणणं होतं जी पुढं आईच आधी बघायला का ती कोणची पोरगी तिला तर कापितो जीव तिला सुट्टी नाही सरपंच साहेब बापू ऐका तुम्ही हे पोरं कोण पळत आले दोघ जण आता यांचं काय कुठलंय नट अहो, थांबा राव. इकडे 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 कोण पळत आले इकडे 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 काय झालं पळायला तुम्हाला हो सरपंच काय तुमची पोरगी उसात बसली आहे. माझी पोरगी उसत घुसली आमचं पोरग होतं ना नक्की होतं ना ती नक्की आईला राव आमच्या डोळ्यात आणि अरे यांनी लावल्यात बांधणं अरे तुम्ही दोघं बी ना शेजूक नाही आता ना एक काम करा इथं बांधणं करण्यापेक्षा ती पोरं कुठे ती पण बघणं गरजेचं आहे आपल्याला काय आता हे असली कुत्री कुत्री आणले पाहिजे काय केलं पाहिजे यांचं वागणं आता एक काम करा पोरांनो आता यांची यांना आहे ना यांना दोघांना बरी गत नाही यांची दांडकी तुम्हाला सांगा तुम्ही जायचं नाही कुणीच जायचं नाही अरे महाराज सोमान तुम्ही आहे ना पलीकडे साईड नेवा बरं का ते पलीकडे वावरात नाही तर आम्ही इकडून दगड टाकायची का होतो आतमध्ये? तुम्ही इकडून होतो जाग्यावर धरायचे आता सोडायचे नाही अजिबात बाहेर निघायची कशी पण दगड बिगड टाकावं लागते ना आतमध्ये मग नाही जाग्यावर धरू आपण दगड बिगड लम्मा दगड बिगड नाही काय चला 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 हो तुम्ही पलीकडून चला हो पलीकडून इकडून चालू वाटलं सोमा सोमा सोडू नका बरं का धरल्यावर पलीकडून दोघ जण इकडून काय जण खालून खालून काय जण महाराज महाराज तुम्ही खालून जा तुम्ही इकडं इकडं आता काय करायचं रे माझे घरचे आले माझे बाप तर मला जीवच मारून टाकीन जर हाती लागले ना सोडायचं नाही माझं बाप आणि त्याचे तुझे घरचे कशाला आले कोणी सांगितलं त्यांना हे ना सगळं तुझ्यामुळे होते माझ्यामुळे लवकर आले काय? असते ना आपण गेलो असतो लवकर लवकर म्हणजे मला किती लवकर आले मी हळू बोल हळू नाही आता मला भीतीवर माझ्या बाप मारून टाकेल तर पहिलेच माझं लग्न ठरवलं होतं बरं आता काय करायचं ते सांग माझ्या बाप हिटलर आहे माहिती का लय वाईट आहे आपल्यावर जर केस केली ना काही खरं नाही मला तर बरोबर जेलमध्ये टाकीन तुझ्यामुळे मला जेलमध्ये टाकीन जा मग. तुझं काय नाही आता आहे ना ऊसात लग्न लय अवघड झालेलं आहे आता बाहेर निघणं हेच एक पर्याय आहे. अरे आपण ना पळून पळून कुठे वर पाहणार आहे हे आपल्याला धरल्याशिवाय राहणार नाही माहिती का बापूला या इकडं मग इकडे इकडे सगळे ना महाराज सापडलं ना लवकर या इकडे आता तुम्हाला एकच पर्याय पळू नाही पळालेत एक काम करो काहीतरी करावं लागेल आता ना एक काम केलं जमन का मी सांगन तसं काय हे ऊस तर तुझाच आहे ना हा ऊस आपल्याला द्या ना मग चारी बाजूने पेटून कारण बॉम्ब काय याची मरू द्या काय बोलताय तुम्हाला कळतंय का लगेच तू लगेच लगेच बरं काय याच काय ए बापू काय म्हणणे अरे लेकराला चुकलं मग का पिटून द्यायची आणि मारायची का अरे ना ती बी बरोबरच आहे काय पेटून काय साठी जाऊ दे बापू मरू दे मेले ते जाऊ दे गावचा सरपंच आहे का कोणी लगेच सांगितलं की लय लागला करायचं तीच काय जायला तू पेग त्यांचा अरे आई पण जा त्यांना बघून बाहेर तुला
अरे मग काय अशी जाळून मारतो काय बेडली आणि मरून पडते तिथे जागेवर मारण्याबद्दल पण ते लेकर आहेत ना मला एकूण ते का आता तुला कळ वाटायला लागली तुझ्या पोराची आता झाली चुकी लेकरांची मग मी म्हणतो मेले तर मेले मी जिम्मेदारी माहिती माझ्या ऊसात काय काम पोरांनो, अरे चला, दुसरे शोधा, बाहेर दुसरे काढा. कोणी असल्यावर मेले तर मेल मी काय लोकांची भरून द्यायला निघाला काय अरे असं कसं सरपंच आहे? मारणार, झाली चुकी यांना एवढ्या समक्षात बघू तुला काय करायचंय तसं कर पोरांनो, माझी पोरगी आहे ना मला मारायची आई जरा तू आमचं बी ऐक. हा ऊस तुमचाच आहे ना? आमचाच आहे. अरे त्याच्यामुळेच तुझा बाप म्हणतोय हे ऊस पेटून द्या. अरे ऊस जर पेटून दिला ना आपण इथंच मरून जातो. त्याच्यापेक्षा आपण बाहेर गेलेलं बरं. इथं जळून मारायला कोण रिकाम आहे बाबा? अरे बाहेर निघायचं कसं? चौ बाजूनी वेळा टाकलाय. चल इकडून बघू आपण. दुसरा पर्यायच नाही आपल्याला. मरू दे बाबा, कशाला आले मी इथं? तुला आजच सुचलं पळून जायचं. कुठं गेला? अरे आलो मी तिकडे चाललोय तू इकडं. पेन काटलं माझं. मारणं हाणण्यात पण ठीक आहे, जाळून मारणं चांगलं आहे. मग शोधा जा दोघं जण जा पलीकडे कोपऱ्यात. सोमा जरा हे करून बघ पोरांनो, तुमची पाया पाहणं त्यांना बाहेर आणा. इतकी अवस्था असली बेकार असली धरा धरा पलीकडून धरा. ए धरू ना धरा 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 सोड नका देऊ, धरा. चल चल खुशी चल. धरा 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 सोड नका. ऐका जरा काय करावं थांबा जरा समजून सांगा. आई बापाच्या कष्टाची जाणीव नाही याला. त्याच्यासाठी लहानाचा मोठा केला, शिकवला तुला नोकरी करायची का ही धंदी. हा लाज वाटते का तुला काही? पुढे पुढे ये पुढे पुढे. अहो पण सरपंच जरा समजून घ्या राव काही गोष्टी. आता काय जीव मारायची की तिला? मरू ना पिटून देऊ डायरेक्ट. काय वागता राव तुम्ही? विचारा त्यांचं म्हणणं काय आहे, काय नाही. हे ऊस पेटायचं म्हणून बाहेर पळालेत, तसे निघाले नसते. लाज वाटलं नाही का तुम्हाला? असं आई बापाचं तोंड काळं काळं ना? आई बापाचं नाव कमाव का ही धंदे. एका हा गावात ना हिला आहे ना हिला जगून तयार राहिली, जीवच मारून टाकू काय होईल ती. सरपंच जरा समजून घ्या राव. गाव चालित आबरूचं खोबरं तुमचं होणार रे. पुरगी तुमची या त्यांना काय येतं इकडे पुढे 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 लाज नाही वाटली थोडीफार? ना ना हा? ऐका सरपंच सरपंच आपण ही लाज नाही वाटत थोडीफार? जरा निघते घ्या माणसं चार लोक बघत येतं. आबरू तुमची जाणार रे. आमच्यासारखी बदनाम बरं मला काय म्हणायचं लय आता मारून आणि काय काय होईल? हिला पेटून देईन. अहो तसं करून जमणार आहे का? अहो सरपंच, या असल्या पळकुट्याला जगायचा अधिकार कसलाय? हा काय धंदे चाललेत का काय रे? या असल्या पळकुट्या पोरामुळे ना बाकीची बी बदनाम झाली. हो काय यांच्या जगण्यात काय अर्थ आहे का तुमच्यावर? यासाठी शिकवलं का? नाही सरकारने कायदा काढला पाहिजे रे. असले पळून जाणारे पोर आहेत ना अशी फाशी देऊन मारली पाहिजे. अरे आई बाबा जीवन आहेत ना. यासाठी लहानाची मोठी गेली का कशाला झक मारायला? तुम्हाला आहे ना फाशी देऊनच मारली पाहिजे. अरे तुमच्या असल्या प्रकारामुळे ना सगळ्यांची बदनामी होऊ राहिली आणि प्रत्येक गावात हेच प्रकार सुरू झालेत राव. प्रेम म्हणते पळत येत कायला का आई बापाचा विचार करा जरा. अरे बहीण पळून गेली, भावाला बापाला ताण, पोरगी पळून गेली आई बापाला ताण, आणि तुम्ही पळून गेले म्हणून पोलिसांना ताप. अरे हजारो केसेस कोर्टात पडल्यात. अरे बदला हा कायदा. आई बापाला जरी विचारून लग्न नाही करायचे ना तर आई बापाचा काय उपयोग आहे त्या? आणि सहज माणूस बोलतो आपण कोर्ट मॅरेज केलंय काय आपण त्याचं वाकडं करणार आहे. आणि कोर्टात लग्न लावताना ना साहेबांनी विचारलं पाहिजे आई बाप कुठे येतं तुमची, आणि ही विचारलं पाहिजे आई बापाची परवानगी आहे का तुमच्या लग्नाला, का स्वतःच करू राहिलेत. आणि आई बापानी मुलं लहानाची मोठे करायचे, कशाला झक माराय काढायचे ती पोरं, आणि आई बापानी काय आई घालायची त्या?
आणि जन्माला घालायचे, लहानाचे मोठे करायचे आणि मुलाला हाणलं तरी त्यांचा कायदा पुढे येतोय. आणि ज्यावेळेस आईबापाची इज्जत जाते ना त्यावेळेस पुढे जातो यांचा कायदा. अरे काहीतरी आईबापाला सुद्धा द्या. आणि म्हणूनच ह्या जगात असं घडायला लागलंय. सरपंच याला माफ करा मला. काय आता या कारट्यामुळे ना खाली बघायची वेळ आली. आता लय राग आला म्हणून का ऊस पेटवायचा का? तर ऊस पेटवलं ही आपलीच लेकर येत नाही, ही जळून खाकवते ना. आता आपला शेजार धर्म आहे. आता ह्या कारट्यांना माफ केलं ना तर ही असली सवय लागेल ना. कुणी उठसूट एकत्र येते प्रेम अमुक म्हणून पळत येत. चांगलं नाही ना. कारट्यांना काय कळते? हे पाहता तुमचं म्हणणं बी ना ठीक आहे, पण आता यांनी निर्णयच घेतलाय ना तुमची पोरगी ना आमचं पोरग. तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीतून ही कारटी बेदखल करा. मी माझं पोरग आहे ना एक कवडी देत नाही याला. बघू कशी जगत येते. आणि या कारट्याला आहे ना आजपासून माझ्या घराचे सारे दरवाजे बंद आहे. तुला सांगतोय याला घरात तुकडा पाणी सुद्धा सगळं बंद. सर पण तुम्ही बी टेन्शन ना घेऊ. ही ना ही कारटी ही हाकला. बघू कशी जगत येत आणि कुठं लग्न करते आणि यांना कोण मदत करता येते. अजिबात यांचा विषय नाही घ्यायचा. द्या हाकलून द्या यांना. तुम्ही म्हणतात ती एकदम मला बी मान्य आहे. आजपासून हे पोर आपले नाहीत, अजिबात नाही. आपल्याकरता हे मेले. यांचा विषय आजपासून संपला. लग्न करू, झक मारू थिंडू, नाही तर तिकडे कोणाचे धुणे भांडे करू, नाही तर तिकडे काय मारायचं ती मरू. आजपासून यांचा ना आपला विषय या जगामध्ये संपला. लगेच एकाही मिनिट आपल्या पैसे थारा नाही. चल पप्पा चुकलं ना माझं. निघ चल. परत यायचं नाही. सांगितलं नाही माहिती. निघा इथून चला. हा चला. आणि तुला सांगतो यांना भाकर तुकडा बंद. बागच नाही बघायचं, सरळ निघायचं. नाही जगता आलं नाही आत्महत्या इर बारो करायची. चला ना गोटा घालला आता. चल निघा. प्रेम करायचे घालीत. लाजा वाटल्या पाहिजेत. बघा प्रेमाने पोट भरते का बघा जरा शिक. प्रेमाने पोट भरून बघा. निघा इथून. माग नका बघू अजिबात. असे धडे शिकवले ना मग? कोणीच पळून जाणार नाही माहिती का? काय उद्योगच नाही करणार. प्रत्येक आई बापाने हा विचार केला पाहिजे. पण केलं ही ना एकदम मरू दे ना उपाशी मेले तर. कळण ना बाहेर कसं जगावं लागत हे अहो हे जगू शकत नाही. तुम्हाला सांगतो यांनी दोघांनी जर रेल्वे खाली आत्महत्या नाही केली 8 दिवसात तर मिशी काढून देणार. आपण फक्त काय करतो माहिती का? माझं पोरग माझी पोरगी म्हणून घरात घेतो, आपली झक मारितो आणि पाठीशी घालून मग त्याला आयतं खायला गिळायला देतो. त्याच्यामुळे चाललंय. आता ती द्यायची गरज नाही राहिली आपल्याला. आता आहे ना त्यांच्या पतीने भर द्या पोट. मग? पळून जाता येतं ना, प्रेम करता येतं ना, मग करा लग्न. जगा ना कारण खा. जगा खा. नाही जगता येत. बापू मग चुकलं. 2 नाही, शब्द आता- वाईट वक्त बोलला असेल मला माफ करा. चुकी आहे ना तुमची नाही आमची. आमचं लेकरू शिकवलं एवढं मोठं केलं नोकरी लागण आज उद्या नोकाने असले धंदे पण काय नाही ते जागे होत असते. नाही त्याला घरात त्यांना आहे ना. आणि ह्यांचं बघितलं बाकीचे आहेत ना बाकीचे म्हणजे नाही घराबाहेर काढते पळूनच जाणार नाही. हा. माझ्या तो डोक्यात होतं उसच पिटून द्यायचा. नाही, तुम्ही ऐकलं नाही. डायरेक्ट भूम झाले असते. आपल्या गुन्हा दाखल केला असं. अहो हे तुम्हाला सांगतो 100% सरकारची चुकी. मला एक सांगा, तुम्ही कोर्ट मॅरेज करायला जाते पोरं पुरी यांना विचारायला नको? म्हणजे आई झक मारायला आई बापन लहानचे मोठे अधिकाऱ्यांनी विचारलं पाहिजे ना. अरे तुला जन्म देणारी आई कुठे बाप कुठे? कोर्ट मॅरेज करायला जाते तुम्ही परवानगी देतात हुशार. कोर्ट मॅरेज करा म्हणून. पण त्या आई बापाचा विचार करते का कायदा? यांना बाबा, तुमचे आई बाप कुठे येतं काय येतं त्यांना बोला, त्यांची परवानगी द्या आम्हाला. त्यांच्या साहेबाची ना तुमच्या कोर्ट मॅरेजला पाहिजेत ना हो. मग काय नुसता कायदा मानायला आहे हो. काय येडेपणाचा काय? बाळाच्यापासून लहानचं मोठं झकमारा करायचं लागण्यापर्यंत काय काम आहे त्या बापाचं? वरून त्याची इज्जत घालायची तुम्ही कोर्टाने परवानगी द्यायची परवानगी लागणार. द्यायची. आणि स्वतः आई बापच लागणार नाही. है ना? हा? असल्या या निष्काळजी कायद्याचा उपयोग नाही. महाराज काय म्हणणं तुमचं? बरोबर आहे. याच्यात काहीतरी बदल व्हायला पाहिजे. सरळ सरळ लोक काय म्हणतात त्यांनी लग्न केलं कोर्ट मॅरेज. तुम्ही काय वाकडे करणार आहेत त्यांचं? काय वाकडे करणार आहेत आई बापा त्यांचं? ती झाली त्यांची बाजू पण आई बापाला काय हाल? राहिले असल्या कारट्यांना. सरळ सरळ समर्थनच आहे. मी म्हणतो आई बापाला विचारलंच पाहिजे सरकारने. 100% विचारलं पाहिजे. यांना आई बापा आणल्याशिवाय लागणार परवानगी नाही दिली तर 100% नाही 80% पुरं पळून जायची बंद होते जागेवर. जाताच येणार नाही. काय काय वेळेस काय चला होते पाऊस आला आता चला. काय तर पळून जाते आम्हाला पुरी भेटणार नाही.